नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याबाबत एक ऐतिहासिक घडामोड समोर आली आहे। आज 1 जून 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक अत्यंत महत्त्वाची बैठक नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली। या बैठकीत सर्वांच्या लक्षात ठेवता कुंभमेळ्याच्या प्रमुख तारखा जाहीर झाल्या आहेत, ज्यांनी लाखो भाविकांना आनंदित केलं आहे। सिंहस्थ कुंभमेळा 31 ऑक्टोबर 2026 रोजी रामकुंडावर ध्वजारोहणाने सुरू होणार आहे आणि यामध्ये 24 जुलै 2028 पर्यंत 45 ते 45 पर्वस्नान होणार आहेत। या कालात लाखो भक्तगण तिथे पवित्र स्नान घेण्यासाठी एकत्र येतील, ज्यामुळे ह्या दिवशी एक अद्भुत दृश्य बघायला मिळेल। मुख्य ध्वजारोहण 24 जुलै 2027 रोजी आषाढ कृष्ण पंचमीच्या दिवशी आयोजित करण्यात आले आहे। त्यानंतर 2 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर 2027 दरम्यान शाही स्नानाचे विशेष कार्यक्रम होणार आहेत। यंदाचा कुंभमेळा त्रिखंडी कुंभमेळा म्हणून प्रसिद्ध आहे, ज्यामुळे भक्तांना विशेष आध्यात्मिक अनुष्ठानांची अनुभूती मिळेल। पूर्वीच्या कुंभमेळ्यांपेक्षा भिन्न ठरेल। टीव्ही मराठी 24 न्यूज तुमच्यासाठी या अद्भुत घटनेची माहिती नियमितपणे आणत राहील। कुंभमेळ्याच्या सर्व महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक, शेअर करण्यास विसरू नका। तुमचं सखोल ज्ञान आणि माहितीच्या प्रतीक्षेत। याकरताही आपले जलसंपदा मंत्री गिरीश भाऊंनी एक चांगली योजना तयार केलेली आहे, त्याला मान्यता द्यायचा विषय असेल। या ठिकाणी विशेषतः जो काही साधू ग्रामची जागा आहे ती जागा अधिग्रहित करण्याचा विषय असेल, हे सर्व विषय आता आपण मार्गी लावलेले आहेत। ते विविध टप्प्यांमध्ये या ठिकाणी आहेत आणि यासोबत आज जी काही साधू संतांनी मागणी केली त्याची नोंद आपण घेऊन आणि बऱ्याच गोष्टींवर त्यांचं एकमत हे आज आपण केलेलं आहे। विशेषतः कुशावर्तावर जी गर्दी होते त्याची जागा फार कमी आहे त्र्यंबकेश्वरला, त्यामुळे तिथे काय पर्यायी व्यवस्था करता येईल या संदर्भातही बऱ्यापैकी एकमत आज झालेलं आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारची स्टॅम्पिडची वेळ ही त्या ठिकाणी येणार नाही, अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे। आणि यासोबत त्या संदर्भातली 13ही जे प्रमुख आखाडे आहेत त्याचे महंत, साधू संत आणि सर्व प्रमुख पुरोहित संघाचे मंडळी अशा सगळ्यांसोबत आज एक बैठक झाली। या बैठकीमध्ये कशा प्रकारे पुढची सगळी कारवाई करायची आहे त्याच्यावर चर्चा झाली। सर्व आखाड्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलं